आता मित्रांनो मग थोडस पाणी गावलं आणि हे आता गावलं बघा. आता दिवसभर पाणी नाही. आता जेव्हा संध्याकाळी फिरून येते तेव्हा आता परत पाणी भेटणार. आता डबल पाणी नाही. दिवसभर आमचं हे रामायण चालू महाभारत. कुणाकोण कुत्रा आलं, कुणाकोण काय आलं, कुणाकोण लक्ष ठेवणं, बकऱ्याला चारा घालणं, पाणी पिणं. नमस्कार मित्र, आता जेवतो या. वारं सुटले या. काय आता जेवावं लागते, असं राहावं लागते. असं जसं असं तसं पण राहावं लागते बाहेर. भाजी तेच काय भेटणार आहे? काय तर रानात काय नाही भेटणार. आता खाली ताट ठेवलं, वाऱ्याने कचरा जातो या भांड्यात, म्हणून हातावर यायची वारी आली. कारण जुनी पद्धतीमुळं हे दिवस आले त्या. आता जमाना असं भांडं घेऊन जेवल का? हा, मला लागली गावठी जेवायची सव. म्हणजे का जसं असेल तसं आपलं खायचं आणि पुढचा मार्ग बघायचा. कारण आमचा जीव आहे त्या बकऱ्या 10 वाजता की 11 वाजता की आम्हाला काय सैन व्हायना ती. म्हणजे एखाद्यावर पोटात नाही मिळत तरी चालत. तर आमचा असा नियम आहे, हातावर भांडं घेऊन पुन्हा आम्ही खातो. खातो असं म्हणलं तरी खातो आम्ही. का? आमचं पूर्वीना पाळ म्हणजे सवय तशी. असं पटापटा खायचं. पहिली बकरी उठवायची. कारण त्यांचं लय आम्हाला वाईट वाटतं. टाइम झाला ना अशी हसतं म्हणजे पटापट आपलं घ्यायचं खाऊन. मग 2 घास कमी जरी पोटात गेलं तरी चालतं. का 6 वाजता पण ते उपाशी राहणार बिचारा. कुठं पाणी गावलं तर खाणार पिणार कसं तरी. या अशी आमची हळद आहे. कारण पूर्वी आज या पंचायती सांगतो या. आणि आमच्या अख्ख्या धनगर बांधवाला माहिती आहे, मेंढपाळाला अख्खं माहिती असं ताटा जेवण खायचं. कुठलाच म्हणणार नाही की खरोखर आहे का कुठे. खरंच सांगणार. एवढी अवस्था बेकार आहे. असं जेवावं लागतं. बारकी बारकी पिल्लं भरायचं काम चाललंय. 10-15 दिवसाची. आठवडा झालाय, मुलाला 15 दिवस. अशी धरावं लागतं बारकी बारकी. आणि अशी धरावं लागतं बघा. शिळीची करड म्हणजे बघा हिचं कोकर धरलं म्हणून कसं येते. आईच ऐकत नाही आता. ते असं द्यावं लागतं या.
बघा आता हे तिची आई तुटाना जायची पण तिला वाटतं काय माझं पिलू तरी काय झाली जर आता तर मी हाकाटो तर बघा कशी फसवायची तिला बघा माझ्या हातात दुसऱ्याच्या हातात द्यायची बघा ते फसली आता टेक 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 मित्रांनो फसली का नाही केला काय झालंय आदिवासीमुळे झालं आदिवासी आपण असल्यामुळं ही जुनी लोक ही अशी बघा जुनी लोक जुनी म्हणजे काय सुधारणा नव्हती काय नव्हती खेडीपाडी गावं राहायची त्याच्यामुळे आम्ही कामधंदा करून पोट भरायचो आणि आपला भाग म्हणजे आदिवासीच नाही का आदिवासी भाग तुमचं आडनाव काय माझं हा पवार 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 आहे पवार पवार बघ माझी बोट चुकत्यात वासर आपली बारीक कधी खायासाठी करते ना? त्यांना माझ्या वाटी ना आणि जुन्या लोकांना कशी आवडली नाही का मामा लय आवड त्यांना दात आहे तुम्हाला काय शिक्षण नसेल झालं पूर्वी काय शिक्षण हा मलाच नाही शिक्षण झाडात पाणी पियाला आधी पाण्यासाठी पक्की बकरी तर असले ते बाबा त्याची कुठं डबकं डुबकं गावली तर हे पाणी गावतं बघा यांना लय अडचणीत पाणी आहे ना काय होतं चेअर पिली चेअर अशी मोकळी राहते या त्याच्यामुळं असं झाड चांगला तर फिरावं लागतं या तेव्हा पाणी आता कसं आहे झाडात नाही पाणी आहे ती पेटी दे बकरी बघा पाणी काही ठिकाणी घाण पाणी सुद्धा आहे घाण म्हणजे खराब झालं या पण ते पेट देते बघा यांनी पण बकरीला सर्दी बिर्दी वाढती आता काय नाही इलाज आहे पाणी तर पाहिजे पाहिजे कारण आता वाघ योग सुटला वाघाच एक दिया मग अरे वाघ आलाय टाटा कंपनी वाघ आला होता लय मोठा वाघ आलाय काय मला बरं बकरी चालायची लय भीती आली भीती म्हणजे काय आता ते माणूस घाबरतोय ना जनावरांना जर चुकून अंगावर झालं तर काय करायचं बरं काय झालं गावात लय वशाडी लय त्यामुळे जनावर सांगू शकणार नाही उंबरासाठी याच्यासाठी पळतात ना जनावर उंबरा खायसाठी कशी पाणी पेटते मला तो डोळा पूर्वी आवडलं पाणी पिते ना अजून पाणी पिते 10 वर्षात काय होता होळ राहील म्हणून गॅरंटी नाही नाहीतर गुरु पाणी प्यायची होळला आणि एकदम रानात पाणी खाली येतं या आता काय रानात फुलबंगलं व्हायला लागलं ठीक आहे ही आधी ही लोक पाणी प्यायची माणसं सुद्धा पाणी प्यायची बघा होळला हिचं नाव राहायचं होळ आणि गार पाणी एकदम नुसतं जसं का पूर्वी डेऱ्यात पाणी राहायचं किंवा डेऱ्यात पाणी ठेवायची आता डेऱ्या ठेवून आता ते निघलं काय फ्रीज
फ्रीज निघलं दुसरं आणि ते काय आता पाण्याची लय नावं निघली पण पाणी खरं हे जुनं हे तर सारखं सारखं पाणी नाही पाण्या ठिकाणीच पाणी आहे. सारखं पाणी भेटत नाही पाण्या ठिकाणी पाणी ते पण अडचणी दे बघायचं वाघाला हाला ते आहे मोठे घ्या पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या अरे झाडात नाही पाणी येते का पाणी उघड्यावर आहे ना काही जनावर म्हणून बसलाय एवढ्या घालून बकरं पण करू शकतो आता दुपारच्या 3 वाजल्या 3 वाजून गेले ते काय रानात चालता ती मेंढी गेली रानात एक गोगरं वागा तुम्हाला दाखवतो मेंढी जरा असं आहे मित्रांनो हे दिवसभर आमची कामगिरीच आहे बरं का हे दिवसभर कामगिरीच आहे ते पण झाले भारी कलर बाद झाले बांड बांड आता त्याची पण चालली पियाची सुरुवात चालली आहे घरी जास्त दिवसभर वागवायचं आम्हाला खरं आता बिराड कुठं आमचं आम्ही आमच्या घराला म्हणतोय बिराड आता दिवसभर वागवायचं संध्याकाळी त्यांनी येऊन ठेवायचं उद्या ते वाघराच्या जाळीत राहील ते उद्या दिवसभर घरी मग 15 दिवस घरी 15 दिवसांनी मग ते चारा खाणार थोडं थोडं पाणी पिणार तर ह्याची सेवा करायची पण त्याला काय आंघोळ नाही काय नाही त्याची आई बरोबर त्याला चकाचक करणार त्याचा कलर पण आधी उठून दिसणार बिना आंघोळीचा पण आता वाघवायला लय त्रास आम्हाला दिवसभर आता हातात घेऊन फिरायचं ना ऊन लागायला लागलं वरनं आता उन्हाची वाढ होती आता हे पुस महिना चालू आहे का जरा गार पडते संध्याकाळ जाऊ गुडे का पायपर बकऱ्या गाडी या ऊन लागते त्यांनी पण डोक्यावर लुंगीतली या एका बाटली पाण्याची आता पाणी पण खपलं या थोडंच राहिले उन्हामुळे ताण जास्त लागते थोड्या पाण्याने बागा ना अवघड आहे मित्रांनो अवघड आहे कुणा गेली ती म्हातारे तेव्हा ती घोडी चुकली होती वाटत घोडी गावली कुठं मग त्यांना पाणी पाहिजे म्हणायचं त्यांना पाणी पाजले आणून तिकडे आणले दादा वर आता येतील काय करायचं असे मित्रांनो आता बकरी गेली तेव्हा का आता ते पळत जायचे मला बकरी हुसकायला जाता आता बकरी हुसकायला मिंडी वाटत काय ती काय येईल भांड भांड झाले माली झाली
मग आता त्या गेल्या आमच्या मोर निघून ते ओरडायला लागलं. शेळ्या बिळ्या बाई याला घुसवू नको. एवढा चिया चाललाय. 5 वाजल्याला चूल पेटावली. रानातलं एक 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 उरकून घ्यायला लागते. मेंढरी असतो तेच ना. कुकर घेऊन आली आताच. सरपण आणला आता चूल पेटावली. एक एक उरकून घ्यावं लागेल. वाजून गेले. आता जेवणाची तयारी चालली. वरण बनवतीये. मेंढर आल्यावर बी नाना दंपून येतो. मेंढराच्या मोर उभं राहायला लागतं. आता आताच चालली तयारी वरणाची. आज काय सोमवार आहे. वरण भात काय बनवायची भाजी.